अनुज रात्री 12 वाजता जागे राहून अभ्यास करत होता. अनुज हा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरचा विद्यार्थी. हॉस्टेलमधले त्याचे मित्र उद्या शेवटचा पेपर आहे म्हणून आज नाईट आऊटला गेले होते. अनुज रूममध्ये एकटाच होता. तो खिडकीजवळ आला. खिडकीला लागूनच त्यांची बाल्कनी होती. अनुज आपली नेहमीची खुर्ची घेऊन बाल्कनीमध्ये जाऊन बसला. हातात पुस्तक, रात्रीची नीरव शांतता आणि थंड हवेचा झुळका. खूपच आल्हाददायक वातावरण होते. अनुजने पुस्तक बाजूला ठेवले व बाल्कनीमधून समोरच्या रस्त्याकडे एकटक पाहू लागला. रस्त्यावरची नीरव शांतता त्याला गोड वाटू लागली. मस्त या रस्त्यावर असंच रात्रीचं चालत जावं, थोडा वॉक करावा असा विचार त्याच्या मनात आला. अरे, या सर्वात अभ्यास राहून जायचा. अनुज परत आला व आपले पुस्तक घेतले. तेच त्याला रस्त्यावर काहीतरी हालचाली दिसल्या. 4 माणसं आपल्या खांद्यावर कुणाचे तरी प्रेत घेऊन चालले होते. ते बहुतेक स्मशानभूमीकडे जात होते. अनुजने नीट निरखून पाहिले तर त्याला दिसले, अरे, हे तर आपले रूममेट आहेत. पण हे कोणाला घेऊन जात आहेत? कोण मरण पावला आता? अनुज आपल्या मित्रांना हाका मारू लागला, पण बहुतेक त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसावा. अनुजने नीट निरखून पाहिलं तर त्या प्रेताचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला. नाकात कापूस, कपाळाला 1 रुपया आणि त्यावर गुलाल. हा तर अनुजचाच चेहरा होता. अनुज घाबरला व लगेच तिथून लांब झाला. ते लोक आतापर्यंत दूर निघून गेले होते. अनुजने घाईघाईने खुर्ची आत घेतली व खिडकी बंद केली. तो पुन्हा तो चेहरा नीट आठवू लागला आणि त्याला आता थोडे समाधान वाटले. कारण तो चेहरा जरी अनुजचा असला तरी तो क्लीन शेव दिसत होता आणि अनुजला तर आता दाढी होती. ह्या एका फरकामुळे अनुजने सुटकेचा श्वास सोडला आणि तो झोपी गेला. सकाळी 6ला उठून तो तयारी करू लागला. तेच त्याच्या लक्षात आलं की आज तर कॅम्पस इंटरव्ह्यूज पण आहेत. म्हणून त्याने आंघोळ करताना आपली दाढी काढली व आता त्याने आरशात पाहिले. आता तो क्लीन शेव होता.